नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इयत्ता 8वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा ब्रिटिश सत्तेचा परिणाम इतिहासाचा हा तिसरा धडा आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा, या धड्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी कव्हर करायच्या आहेत त्या आपल्याला इथे समजतीलच. या पाठात आपण इंग्रजी सत्तेचे भारतावर झालेले परिणाम यांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. बघा, इंग्रजांच्या सत्तेचा भारतावर झालेला परिणाम या ठिकाणी याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, जसं मागच्या पाठात आपण पाहिलं होतं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात स्थापन झाली आणि बंगालवरनं त्याची ती सुरुवात कशी झाली हे तुम्ही पाहिलं. भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण पाहिले आहे. तसंच याच्यामध्ये कोण कोण होतं तर मग जसं बघा, पोर्तुगीज झाले, डच झाले, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले होते. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. बघा, इंग्रज जेव्हा भारतात आले तर त्यावेळेस ऑलरेडी भारतामध्ये कोणाचं साम्राज्य होतं, म्हणजे सगळ्याच ठिकाणी नाही पण पोर्तुगीजांचं साम्राज्य त्यावेळेस होतं. पोर्तुगीजांकडनं त्यांना विरोधही त्यावेळेस झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. कालांतराने हा विरोध कमी झाला, परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, बघा तसंच भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत अजून कोणाचा म्हणजे कोणाशी युद्ध करावं लागलं किंवा कोणाशी तोंड द्यावं लागलं तर त्याच्यात आहे फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला इंग्रजांना तोंड द्यावे लागले होते. इंग्रज व मराठे, त्याच्यानंतर असा प्रश्न पडला इंग्रज आणि मराठे यांच्यामधल्या युद्धाचा. बघा, इंग्रज आणि मराठे यांच्यातलं हे युद्ध झालं. बघा, मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. भारताच्या पश्चिम भागात जो म्हणजे मुंबईचा जो भाग आहे तो त्यांचं प्रमुख केंद्र होतं. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशांवर मराठ्यांची घट्ट पकड होती. म्हणजे पश्चिम किनारपट्टीचा सगळाच भाग नाही पण मुंबईकडचा काही भाग, याच्यावर मात्र मराठ्यांची सत्ता ही चांगली होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथ पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. कशामुळे? बघा, या माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता जो होता रघुनाथ पेशवे, या रघुनाथ पेशव्यांनी काय केलं, पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत घेतली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा त्यावेळेस मात्र शिरकाव झाला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. 1774 ते 1818 या कालखंडात मराठे आणि इंग्रज यांच्यात किती युद्ध झालं? 3 झाले. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली, म्हणजे ते जिंकले. 1882 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. बघा, नंतर तैनाती फौजा काय मुद्दा आहे बघा. 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यांना वाटायचं बाबा इंग्रजच सगळीकडे असले पाहिजे, म्हणून त्यांनी इंग्रजांचं वर्चस्व पूर्ण भारतावर प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न होता. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. आता तैनाती फौजेचा करार केला, या करारान्वये काय होतं बघा, नेमकं या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. म्हणजे भारतातलं जे सत्ताधीश होते त्यांना इंग्रजांच्या लष्कराची मदत होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. आश्वासन तर दिल्यावर फुकट कोणी देत नाही, मग आश्वासन दिल्यानंतर काहीतरी अट त्यांनी त्याच्यासाठी ठेवली. भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. बघा, त्यांचं अट काय होती, तर एक तर लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम द्यावी, ठीक आहे, लष्कराच्या खर्चासाठी त्या राज्याने रोख रक्कम द्यावी किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, म्हणजे तो प्रदेश कंपनीला द्यायचा. ठीक आहे बाबा, आता काय म्हणणं आहे यांचं,
त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे. म्हणजे इतरांशी संबंध ठेवायचा असेल इतर सत्ताधीशांशी तर इंग्रजांच्या मदतीनेच ठेवायचा. म्हणजे स्वतःहून जाऊन त्यांनी संबंध ठेवायचे नाही. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी म्हणजे एक प्रकारे लक्ष ठेवणारा अधिकारी त्यांना पाहिजे होता. ठेवावा अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. आता काहींनी ज्यावेळेस ही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली तर त्यावेळेस मात्र त्यांना त्यांचे स्वातंत्र्य गमवावे लागले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. बघा 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह, या कराराला काय नाव दिलं होतं? वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. या युद्धानंतर इंग्रजांचा विजय झाल्यानंतर इंग्रजांचा मात्र मराठी राज्यातील हस्तक्षेप झाला, तो वाढला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्याचा पराभव झाला. 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्ष दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. नंतर छत्रपती प्रतापसिंह यांच्याबद्दल बघूया. पेशवाईचा अस्त झाला तरी साताराचे छत्रपती म्हणजे सातारा या ठिकाणचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. बघा ग्रँड डफची त्यांना सांगितलं की हा अधिकारी आम्ही तुम्हाला देतो का, तर तुमच्या राज्यकारभारात तुम्हाला मदत करायला मिळण्यासाठी म्हणून. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. बघा त्या माणसाला त्यांना मदतीसाठी पाठवलं आणि नंतर त्यांनाच तिथून पदच्युत केलं. म्हणजे त्यांना त्यांचा पाय उतार केला त्या तिथून आणि त्यांना काशी इथं ठेवण्यात आलं. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये साताराचे राज्य खालसा केले. कोणी? काय नाव होतं साहेबांचं? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर केलं आणि त्यांचं राज्य हे खालसा त्यांनी केलं. आता हे तुम्हाला माहिती का? बघा छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभा नीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंतचा रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे रोजनिशी स्वतः लिहित असत. नंतर पुढचा मुद्दा आहे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. दुहेरी राज्यव्यवस्था. बघा भारतावर काय परिणाम झाला ब्रिटिश सत्तेचा आपण बघूया. दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. आता बघा म्हणजे काय? महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. बघा किती चॅप्टर होते हे ब्रिटिश सत्ता. रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं? महसूल म्हणजे पैसा गोळा करण्याचा काम स्वतःच्या कंपनीच्या हातात घेतलं आणि बंगालच्या नवाबाकडे काय काम दिलं? तर बाबा तुम्ही शांतता आणि सुव्यवस्था याकडे लक्ष द्या, बाकी आम्ही पैसे जमा करून ठेवतो.
यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. बघा, भारताचं शोषण हेच करताय. तिकडचे व्यापारी आपापसात भांडत होते की इंग्लंडच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतच सगळे निर्णय घेतले जातात, कारण त्यांच्याकडेच सगळे अधिकार होते भारतातल्या या व्यापारावर. मग आता त्याच्यानंतर काय झालं बघा, पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. कुठल्या ठिकाणाचा? मुंबई व मद्रास इलाख्यांच्या. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. म्हणजे इतके दिवस आपल्यावर राज्य कोणी केलं? ब्रिटिशांनी नाही, तर कंपनीचं राज्य होतं. आणि त्याच्यानंतर मात्र ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर आलं. इंग्रजी सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. म्हणजे काय तर मुलकी नोकरशाही, नंतर लष्कर, पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. म्हणजे ह्या गोष्टी भारतात यांचं आगमन झालं. मग मुलकी नोकरशाहीचा हा आता पार्ट आहे, हा आपण बघूया. मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये. म्हणजे कंपनीचे जे कोणते अधिकारी असतील त्यांना खाजगी व्यापार करण्यास मनाई होती, असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. अरे, जर व्यापार करायचा नाही तर साहजिकच आहे, त्या अधिकाऱ्यांचे पगार त्यांनी मात्र वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. प्रशासनाच्या सोयीनुसार जे भाग होते, इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश होते, त्यांची जिल्हावार त्यांनी काय केली? विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, जिल्हाधिकाऱ्याचं काम बघा. जिल्हाधिकारी महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICAS या स्पर्धात्मक परीक्षाद्वारे केली जाऊ लागली. ही त्यावेळेची संकल्पना होती, आजही प्रचलित आहे. नंतर लष्कर व पोलीस दल. नंतरचा मुद्दा आहे लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. यांना लष्कर या गोष्टीसाठी पाहिजे होतं खरं. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. देशातलं कायदा सुव्यवस्था हे टिकून राहण्याचं काम पोलीस दलांचं होतं. हे ब्रिटिशांनी त्या काळात ठरवलेली गोष्ट आहे बघा. न्याय व्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था, भारतात इंग्रजांच्या जी न्यायव्यवस्था ब्रिटिशांची होती, इंग्लंडमध्ये होती, त्याच धर्तीवर भारतातली न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी मुलकी खटल्यासाठी काय तर दिवाणी न्यायालय
आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय, म्हणजे समजा एखाद्याला अपील करायचं झालं तो उच्च न्यायालयात अपील करू शकायचा. नंतर कायद्यापुढील समानता. नंतरचा मुद्दा आहे कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जायचा. त्या काळात ही घटना घडत होती. लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्यांची संहिता तयार केली. त्यावेळेस कायद्याची संहिता त्यांनी तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. पूर्ण भारतभर एकच कायदा. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनीच रूढ केलं. बघा, आपण सर्व समान आहोत ह्याची खरं मुहूर्तमेढ ह्या इंग्रजांपासून नक्कीच झाली असेल. या पद्धतीनुसार काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय, म्हणजे बघा युरोपातले जे लोक होते त्यांच्यासाठी मात्र स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत. इंग्रजांची आर्थिक धोरणं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे इंग्रजांचे आर्थिक धोरण. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसं नव्हतं. बघा, बऱ्याचशा राज्यकर्त्यांनी भारतात राज्य केलं पण भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले मात्र नाही. पण इंग्रजांचं तसं नव्हतं. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. इंग्लंड कसं होतं? आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. त्यांनी भारतात ती रुजवली, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा वार्षिक आर्थिक लाभ झाला. परंतु भारतीयांचे मात्र त्यात आर्थिक शोषण होऊ लागले. बघा, इंग्रजांनी ती परंपरा भारतात तर लागू केली, त्यांनी भारतीयांचं मात्र शोषण केलं. त्यात इंग्लंडचा त्यामध्ये मात्र प्रचंड फायदा झाला. नंतर जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजांचं जमीन महसूल विषयक काय धोरण होतं आपण बघूया. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाईल. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. म्हणजे शेतकऱ्यांकडून म्हणजे जाचक अटी नव्हत्या त्यावेळेस. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. आता इंग्रजांनी काय बदल केले बघा. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार, जमिनीचं जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा. रोख रकमेत ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. हे महत्त्वाचं आहे, सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम पण केला त्यांनी. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे हे शोषण मात्र होतच राहिलं. नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. मग बघा, त्यानंतर आलं नवीन जमीन महसूल व्यवस्थेचा परिणाम. काय झाला? नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. ग्रामीण भागातलं जे जीवन होतं त्याच्यावर झालं. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. आता शेतकऱ्यांना असं झालं की अरे शेतसारा भरावाच लागणार आहे, रोख रकमेतच भरायचं आहे. पीक येईल त्या किमतीला ते विकू लागले. व्यापारी लोक वर्ग आणि दलाल वर्ग वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावं लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमीन विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत.
ह्या शेतसाऱ्याच्या नव्या जमीन महसूल व्यवस्थेमुळे हा परिणाम घडला. शेतीचे व्यापारीकरण. आता त्यानंतर मात्र शेतीचं व्यापारीकरण झालं. बघा, पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असायचा. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावची गरज भागवण्यासाठी हे पुरेसं पडायचं. तसंच नंतर कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नकदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणता येते. नंतर दुष्काळ. 1860 ते 1900 हा जो काल होता, दुष्काळ हा फार भयंकर प्रकार असतो. या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. वाहतूक व दळणवळणाच्या व्यवस्थेत सुधारणा. हे मात्र इंग्रजांनी खूप छान केलं. वाहतूक, दळणवळणाची व्यवस्था मात्र त्यांनी सुधारणा खूप चांगली केली. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाच्या सोयी यांसाठी भारतात वाहतूक, दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केला. त्यांनी कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. त्या काळात 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था ही सुरू केली. डाक व्यवस्था त्यावेळेस त्यांनी सुरू केली. म्हणजे वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा नक्कीच त्यांनी त्यावेळेस बदल केले. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जास्त कर आकारत असे. बघा, जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास का झाला, तर भारतातून इंग्लंडला जो माल जायचा मालावर इंग्रज काय करायचे, जास्त जबरदस्त कर आकारत असायचे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले सगळ्यात महत्त्वाचं, व अनेक कारागीर हे बेकार झाले इंग्रजांमुळे. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. त्यानंतर भारतात नवीन उद्योगधंदे उदयास आले. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा, तुम्ही नक्कीच यांचं नाव ऐकलं असेल, यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. बघा, 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतातच सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी तेथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत
प्राणी पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1874 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे कोलकात्याला एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. त्यात 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदा समाज सुधारणेस, त्यावेळेस ते जाचक होते, म्हणजे खूपच भयंकर जाचक होते ते, पण यांना त्यावेळेस सुधारणा केल्या. त्यांनी विधवेला पुनर्विवाह करण्यास मान्यता दिली. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व त्यावेळेस केले. हा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल. पुढच्या पाठात आपण याचे प्रश्न उत्तर बघूया. धन्यवाद.